होतं. नमस्कार, शिल्पाल डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, प्रत्येक वर्षातून मी एकदा तुम्हाला दिसतोच आणि त्या मीच पूर्ण व्हिडिओ बनवतो, तो म्हणजे जेव्हा शिल्पाचा बड्डे असतो तेव्हा. आणि यावर्षी खूप असं वेगळं असं प्लॅन केलं आहे. म्हणजे मी काय करतो की ती सांगते मला की असे असे मला फोटोज हवेत किंवा असं असं सेलिब्रेशन हवं, मी लक्षात ठेवतो आणि मग ते तसं प्लॅन करतो. आणि लकीली आपले फ्रेंड्स पण आलेले आहेत आणि तेही ते इथे फिरायला आलेले आहेत आपल्या स्टेट्समध्ये. तर एक दिवस आपण फॉल कलर्स पाहायला जाणार आहोत. तिथेही असं केक वगैरे घेऊन असं मस्त बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. नेक्स्ट डेला आपण बीचला जाणार आहोत. बीचवरतीही आपण छान असं डेकोरेशनचं साहित्य विकत घेतलेलंच आहे, तिथे मस्त आपण सेलिब्रेशन करणार आहोत. आणि अर्थातच नंतर आपण घरीही प्लॅन करणार आहोत, छान छोटंसं डेकोरेशन करणार आहे आणि केक वगैरे कट करून सेलिब्रेशन करणार आहेत. भरपूर सारे असे प्लॅन केलेले आहेत. आणि नंतर गिफ्ट वगैरे घ्यायला जाऊ आपण. बर्थडेच्या दिवशी असं आहेच की आपण मंदिरात तर जातोच. बघू आता हे सगळे प्लॅन केलेले आहेत, कसे काय पार पडतंय की, आणि सगळी ही जर्नी आहे. आणि कसं आता यावेळी थोडंसं वेगळं प्लॅन केलं आहे, मग आता ते माहीत नाही कसं एक्झिक्यूट होतंय आणि ते एक्झिक्यूट कसं करायचं ते आता तुम्हाला हे बघायला मिळेलच या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि आपण आता उद्या आहे प्लॅन आपला, उद्या फॉल कलर्सला जाणार आहोत आणि त्यामुळे उद्या आपण त्या जर्नीला चालू करणार आहोत. आणि त्याच्या पुढे मग नंतर बीचवरती वगैरे आपण सेलिब्रेशन करणार आहोत. आता हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो, पण मी छोटे छोटे व्हिडिओज किंवा छोटे छोटे जे क्षण आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करेन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण चाललेलो आहोत बर्थडे सेलिब्रेट करायला. बर्थडे गर्ल काय करत आहेत? बर्थडे गर्लचं काय चाललेलं आहे? कुठे चाललोय आपण बर्थडे सेलिब्रेट करायला? आणि आपले फ्रेंड्स आहेत. हॅलो रिया, हॅलो. कहाँ जा रहे हैं अपन? बीच. शिल्पा दीदी का बर्थडे सेलिब्रेट करने. चला आता मग जाऊया आपण. अजून 2-3 फ्रेंड आहेत, ते येत आहेत. रत्नेश से हाय. हाय. चलो बर्थडे सेलिब्रेशन के लिए जा रहे हैं. येस. आता पुढे आपण कंटिन्यू करूया. आता 2-3 फ्रेंड येत आहेत तिथे आणि 2-3 अजून पोहोचलेले आहेत. काल थंडी होती, त्याच्यापेक्षा आज जास्त आहे बहुतेक थंडी. हो बघूया ना कसं आहे. होपफुली बीचवरती छान असेल, एवढी थंडी नसावी. चला 2 तास आहे अरे ये क्या? 2 तासामध्ये पोहोचेल आपण. कैसा है? विंडी है? बहुत ठंडी है. और देखो क्या पहन के आए थे, क्या बन गए. बर्थडे सेलिब्रेशन विंडी बीच. रुचिरा किधर गई? रुचिरा गई पानी में. एक बच्चा है, एक बेटी है. सब आ गए. हाय. आता आतमध्ये जाऊया बघूया. रियाद तो बहुत है. रियाद फेमस है ना यूट्यूब पे. रियाद का चॅनल आहे यूट्यूब पे. हाँ. आज बीचवरती खूपच थंडी होती आणि हवा सुद्धा खूप होती, त्यामुळे बर्थडे सेलिब्रेशन होईल की नाही वाटत होतं. पण पटकन बीचवरती जाऊन आम्ही केक वगैरे कट केला आणि थोडेसे पिक्चर वगैरे काढले, जे इथे तुम्ही पाहताय. तर थोडेसे पिक्चर वगैरे काढून अशा प्रकारे आमचं बीचवरती बर्थडे सेलिब्रेशन झालं. काल बीचवरती जाऊन आल्यानंतर त्याने आज सेकंड डेला प्लॅन केलं होतं की आज आपण फॉल कलर्स पाहायला जायचं. फॉल कलर्स पाहायला गेलं, तिथे सुद्धा सेम कंडिशन, तिथेही खूपच जास्त थंडी होती. त्यामुळे मला तर इच्छाच नव्हती ॲक्च्युली गाडीमध्ये उतरून सेलिब्रेशन वगैरे करावं, जे त्यांनी पूर्ण प्लॅन केलेलं होतं. तर हे मी 3-4 फक्त फोटोज असे क्लिक केले पटपट गाडीतून उतरून. आणि बाकी आमच्यासोबत जे कपल होते त्यांचा मी फोटोशूट वगैरे करत होता अविनाश. अशा प्रकारे आजचा सुद्धा डे फ्लॉप झालेला आहे आमचा बर्थडे सेलिब्रेशनचा फॉल कलर्समध्ये. तर आता आपण आलेलो आहोत कॅप्ट्री मॉलला. इथेच आता उद्या शिल्पाचा बड्डे आहे, तर आपण तिचा बड्डेचं गिफ्ट घ्यायला आलेलो आहोत. आणि तिला माहीत नाही काय गिफ्ट आहे, त्यामुळे एकटाच आलो आहे मी. आणि चला आपण आता तिचं गिफ्ट पिकअप करूया. हे ऑनलाईनच ऑर्डर केलेलं होतं आणि डिलेवरीसाठी थोडासा वेळ दाखवत होता, म्हणून आपण स्टोअर पिकअप ठेवलेलं आहे. आता आपण हे तिचं गिफ्ट स्टोअर पिकअप करूया. इथे आता आपण ऑर्डर पिकअपसाठी आलेलो आहोत आणि ते आता आपल्याला ऑर्डर देतीलच. सो आय हॅव ऑर्डर पिकअप. येस. तर
हे आय डी थोडा व्हेरीफाय करणं आणि मग नंतर आपल्याला आपलं ऑर्डर देतील. थँक्यू व्हेरी मच. तर आता आपला शिल्पाचं गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे. तर चला आपण नेक्स्ट केक घ्यायला जाऊया. आज बड्डेच्या दिवशी आपण कुठे आलेलो आहोत? हिंदू टेम्पलमध्ये आलेलो आहोत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही कुठे बाहेर प्लॅन केला नाहीये ना, यावेळेस आपण इथेच आहोत. तर मग आपण मंदिरात आलेलो आहोत प्रसाद घेऊन. तर दर्शन घेऊया अगोदर. इथे आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड असेल की नाही माहीत नाहीये. चला. इथे मंदिरात आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिरात कोणीही नाहीये, म्हणजे ते पंडित वगैरे असतात तेवढे आहेत आणि बाकी पूर्ण शांतता आहे. इथे एकाच मंदिरात सगळ्या देवांच्या मूर्ती असतात. तर आता आपण अगोदर दर्शन घेऊया, प्रसाद घेऊया आणि मग निघूया. तर गेल्या वेळेस आपण आलेलो तेव्हा इथे प्रोग्राम चालू होता, तेव्हा 56 भोग इथे देवाला चढवलेले होते प्रसाद म्हणून. तर तेच आपल्याला पण या डब्यामध्ये आज त्यांनी दिलेले आहेत. थँक्यू. आता सेलिब्रेशन करूया. बर्थडेचं डेकोरेशन रेडी आहे. झाली का तयारी? गोबी ऐकलंय सर. अरे ते घेऊन जायचे. तू किती खाते आता? फ्रीज मध्ये अजून एक आहे तो, तू खायचंस तो. हे सगळे पापराची झाले तिथे, सगळे फोटो काढत बसलेत. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शिल्पा, हॅपी बर्थडे टू यू. सगळाच केक काढला. खूप सारे पैसे घेऊ दे. कोणाला? अच्छा वाहिनी. खाओ खाओ, पुरा खाओ, पुरा खाओ, पुरा खाओ, पुरा. आता तू पण पुरा खाओ, पुरा खाओ, पुरा खाओ. अरे डॉक्टर के जाने की जरूरत नहीं है, लो खाओ. नाइस. हॅपी बर्थडे. अक्का सर कल 2 घंटा जिम जाएगा. माझ्या बायको दाल भाजी. ही ट्राई करता वापस जाऊया. नया है बघा. नया है बघा. अरे सच में कौन है? अरे छोटा है. स्टार्ट किया तो नोकिया निकाल दिया ना. तुम्हारे पैसा. Birthday to you. हे घ्या. समोसे घ्या. काय चाललंय आता? खाण्याची तयारी. काय काय खाताय? एक कंपटीशन लगाओ, कौन ज्यादा केक खाएगा. उसको आईफोन मिलेगा. आईफोन पुराना वाला. शिल्पा मैं बोलेगी मैं खाती. झालेला आहे आता बर्थडे सेलिब्रेशन. आता रेडी होऊन या, म्हणजे फ्रेश होऊन या. चला, थँक्यू. छान झाला बर्थडे. छान झालं ना? थँक्यू गाईज. केक पण खूप मस्त होते. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर खाऊन वगैरे आम्ही थोडंसं फ्रेश होऊन मस्त इथे टाइमपास करत बसलेलो, मजा मस्ती करत बसलेलो. तेवढेच मेमरीज राहतात आणि माइंड सुद्धा फ्रेश होतं सगळ्यांचं. झालं सगळं सेलिब्रेशन. आता सगळं सेलिब्रेशनचं जे केलेलं ते काढायचंय. आज पण प्लॅन होता छान इथे बाहेर पार्क मध्ये जाऊन वगैरे आपण छान डेकोरेशन करणार होतो, फोटोशूट वगैरे करणार होतं. पण आज वेदर बघितलं तर पूर्ण विंडी आहे, त्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण भरपूर सारे प्री बर्थडे सेलिब्रेशन पण प्लॅन केलेले होते.
फ्रेंड्स वगैरे आलेले होते. एक दिवस आपण इकडे गेलेलो फॉल कलर्स पाहायला. त्याचे व्हिडिओ थोडेसे पार्शली आहे ते टाकतो, कारण की तिथेही केक घेऊन गेलेलो कट करायला, पण थंडी भरपूर होती. परत बीचवरती गेलेलो. त्याच्यानंतर खूप छान होतं वेदर जाईपर्यंत, ऊन होतं वगैरे, आणि तिथे बीचवरती गेल्यानंतर वेंडी आहे. काल सेलिब्रेशन केलं आपण घरीच करणार होतो, पण फ्रेंड सुद्धा आले, मग त्यामुळे छान मजा आली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच. त्या व्यतिरिक्त आजही करायची होती, पण आज थोडं वेदर चांगलं नाही म्हणून आपण नाही करत आहे. पण छान असं पूर्ण वीकच सेलिब्रेशन होत आणि फायनली झालं. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा सांगायला विसरू नका, आणि असेच कनेक्टेड राहा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये शिल्पा येईल.